मुंबईतील एका सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच आरबीआयनं मोठी कारवाई केली आहे। जाणून घेऊयात काय आहे प्रकरण आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार। तर मुंबईतील मोगावीर सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकेवर आरबीआयनं मोठे निर्बंध लादले आहेत। शुक्रवार 12 जूनला बँकिंग व्यवहार बंद झाल्यानंतर हे निर्बंध लागू झाले आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी ते लागू राहतील। आरबीआय वेळोवेळी या निर्बंधांचा आढावा घेईल असंही स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता खातेदारांना बँकेतून किती पैसे काढता येणार। तर आरबीआयच्या निर्देशानुसार आता कोणताही खातेदार आपल्या बचत खात्यातून, चालू खात्यातून किंवा इतर कोणत्याही खात्यातून जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकणार आहे। ही मर्यादा प्रत्येक खातेदारासाठी असून त्याच्या बँकेतील एकूण ठेवी कितीही असल्या तरी तो केवळ 1 लाख रुपयेच काढू शकेल। पण आता फक्त पैसे काढण्यावरच नाही तर बँकेच्या दैनंदिन कामकाजावरही अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत। पुढच्या 6 महिन्यांसाठी ही बँक कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज किंवा उधारी मंजूर करू शकणार नाही। बँकेला आपल्या विद्यमान कर्जाचं नूतनीकरण करता येणार नाही। बँक कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करू शकणार नाही। कोणतीही नवीन आर्थिक जबाबदारी स्वीकारता येणार नाही। यात नवीन ठेवी स्वीकारण्यावरही पूर्णपणे बंदी आहे। आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय बँक आपली कोणतीही मालमत्ता विकू शकणार नाही किंवा हस्तांतरित करू शकणार नाही। आरबीआयला हे कडक पाऊल का उचलावं लागलं तर बँकेचं कामकाज सुधारण्यासाठी आपण बँकेचे संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या म्हणजेच सिनियर मॅनेजमेंटच्या सतत संपर्कात होतो असं आरबीआयनं स्पष्ट केलं। आरबीआयच्या मते बँकेनं आपल्या व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि खातेदारांच्या पैशांचं रक्षण करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळेच अखेर खातेधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आरबीआयला हे कडक आणि अंतिम पाऊल हे उचलावं लागलं। या कारवाईमुळे खातेदारांमध्ये स्वाभाविकच चिंतेचं वातावरण आहे। मात्र आरबीआयनं स्पष्ट केले की हे निर्बंध म्हणजे बँकेचा परवाना रद्द करणं नाही। बँक मर्यादित स्वरूपात आपले बँकिंग व्यवहार सुरू ठेवेल आणि याशिवाय तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत। ठेवीदार विमा आणि पत हमी महामंडळ या कायद्याअंतर्गत प्रत्येक खातेदाराला त्याच्या बँकेतील ठेवीवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळतो। त्यामुळे या बँकेतील तुमच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत। आरबीआय पुढचे 6 महिने बँकेच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे। बँकेनं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय पावलं उचलली आहेत याचा आढावा घेतला जाईल आणि खातेदारांनी अधिक माहितीसाठी थेट बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन आरबीआयने केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, lokmat.com।